विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्प जे आहेत ना, त्यांच्या अंतर्गत चौकीदार या पदासाठी 416 जागांसाठी पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम, वयाची अट, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहे जिल्ह्यानुसार, ते देखील तुम्हाला ऑफिसनुसार ते तुम्हाला बघून घ्यायचे आहे. तर तुमचं जॉब लोकेशन तुम्ही कुठे असणार आहे, तर ज्या विविध शासकीय आश्रमशाळा आहेत त्यांच्यामध्ये आणि हॉस्टेल्स म्हणजे वसतिगृह आहेत त्यांच्यामध्ये चौकीदार म्हणून तुमचा जॉब असणार आहे. फॉर्म कधीपासून भरायचे आहे, तर आज दिनांक 27 एप्रिल म्हणजे आजपासून 3 वाजेपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आणि फॉर्म कशा प्रकारे भरायचा ते देखील डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर छोटीशी माहिती म्हणजे जर तुम्हाला घरबसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करून तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती फॉर्म भरून घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही आणि माहिती तुम्हाला भेटून जाईल. आता परीक्षेचे वेळापत्रक वगैरे माहिती इथे दिलेली आहे. दिनांक बघू शकता, फॉर्म भरण्याचा दिनांक 27 वाजेपासून 27/4/2026 म्हणजे आज दिनांक 15 म्हणजे या ठिकाणी 3 वाजेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ 3:30-4 वाजता लगेच तुम्हाला भेटून जाईल. तो बघून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. आणि शेवटची तारीख ही आता 27 एप्रिल फॉर्म भरण्याची सुरू होण्याची तारीख आणि शेवटची तारीख 18 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व माहिती मी तुम्हाला खाली देणारच आहे. परंतु आता ते कशा प्रकारची जागा आहे तर तुम्ही जर बघितलं तर आता अहिल्यानगरमध्ये राजूर प्रकल्प आहे. राजूर आदिवासी विकास विभागाचा इथं जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जर जागा आहेत तर इथं बघितल्या तर 15 जागा आहेत. 15 जागा आहेत आणि बाकी इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे धुळे प्रकल्प. धुळे आदिवासी विकास विभाग धुळे प्रकल्प इथे 29 जागा आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नंदुरबार. नंदुरबारच्या जागा इथं तुम्ही बघू शकता. आता संपूर्ण जी पीडीएफ आहे आपण या चौकीदार पदभरतीसाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याच्यावरती सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. धुळे नंदुरबार वरती जागा सांगितल्या. आता नाशिकमध्ये इथं जर बघितली तर 34 जागा आहेत. किती? 34 जागा आहेत नाशिकमध्ये. ते जागा बघून घ्या. आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत बघू शकता इथं नंदुरबारचा दुसरा प्रकल्प आहे. इथं आहेत 23 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे नाशिक कळवण. कळवणला सर्वात जास्त जागा आहेत, 32 जागा आहेत. इथं कॅटेगरी वाईज तुम्ही जागा खाली बघू शकता. त्याच्यानंतर सर्व माहिती पुढे शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम सांगणार आहे. फक्त मला एकदा जागा सांगून घेऊ द्या. जिल्हा जळगावचा प्रकल्प आहे आदिवासी विकास विभागाचा. इथं 9 जागा आहे, कॅटेगरी वाईज जागा बघा. त्याच्यानंतर घोडेगाव आंबेगाव जिल्हा पुणेच्या जागा आहेत. इथे किती जागा? 26 जागा आहे. आणि याची महत्वाची बाब मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आदिवासी विकास विभाग एसटी कॅटेगरीसाठी स्पेशल हा प्रकल्प असतो, म्हणजे स्पेशल डिपार्टमेंट आहे. आणि त्याची विशेष वेगळीच बाब म्हणजे एसटी कॅटेगरीला कोणत्याच प्रकल्पग्रस्तामध्ये एकही जागा नाही आहे. ठीक आहे. 19 जागा आहे. ठाणे शहापूर प्रकल्प 19 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर रायगडमध्ये आहे तर इथं बघू शकता 11 जागा. ठीक आहे. 11 जागा आहेत. पालघरला जर बघितलं तर इथं आहेत 17 जागा. ठीक आहे. 17 जागा आहेत. त्याच्यानंतर पालघर दुसरं आहे. डहाणूचा प्रकल्प आहे. इथं आहेत 24 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता सोलापूरमध्ये प्रकल्प आहे, त्याचे आहेत 5 जागा. ठीक आहे. 5 जागा. अ, आता इथं जर बघितलं तर इथं आहे छत्रपती संभाजीनगर प्रकल्पामध्ये आहेत 12 जागा. 12 जागा कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे यवतमाळ या प्रकल्पासाठी पुसदला हा प्रकल्प आहे आणि तिथे किती जागा आहेत? 8 जागा. ठीक आहे. 8 जागा आहेत. त्याच्यानंतर अमरावती जर बघितलं तर अमरावतीला आहेत 19 जागा. 19 जागा. एसटी कॅटेगरीला कोणत्याही प्रकारच्या जागा नाहीत. ठीक आहे. 2 जागा आहेत. हे किनवट प्रकल्प आहे नांदेडचा, तिथे 2 जागा आहे. त्याच्यानंतर हिंगोलीचा जो प्रकल्प आहे कळमनुरी इथे 2 जागा आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 13 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर यवतमाळ पुन्हा आलेला आहे. यवतमाळला आहेत 3 जागा. 3 जागा आहेत यवतमाळ जिल्ह्याला. ठीक आहे. चंद्रपूर, चिमूर येथे प्रकल्प आहे. 7 जागा इथे आहेत. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील आहे तो इथे 15 जागा आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीला 9 जागा. 1 मिनिट. त्याच्यानंतर भामरागड, गडचिरोली येथे देखील 5 जागा आहेत. 5 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भंडारामध्ये आहेत 5 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर देवरी जिल्हा गोंदिया येथे आहेत 16 जागा. ठीक आहे. 16 जागा आहेत. 1 मिनिट. आता आहे नागपूरचा जो प्रकल्प आहे प्रॉपर नागपूर मधला तिथे 8 जागा आहेत. ठीक आहे. 8 जागा. त्याच्यानंतर
वर्धा वर्धा जिल्ह्यामधील वर्धा इथे आहेत 6 जागा. ठीक आहे. 6 जागा. अहेरी गडचिरोली येथे प्रकल्प 2 जागा येथे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण जे वेगवेगळे 29 प्रकल्प आहेत हे जवळ-जवळ त्याच्यामध्ये एकूण 416 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता शैक्षणिक पात्रता वगैरे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. आता तुमचं जॉब लोकेशन तुम्हाला कुठे करावं लागणार आहे. आता समजा अकोला येथे समजा नागपूरचा प्रकल्प आहे, तर त्या नागपूर प्रकल्पाअंतर्गत जेवढे पण आदिवासी विकास विभागाचे हॉस्टेल आहेत, आश्रमशाळा आहेत, त्यांच्यामध्ये चौकीदार म्हणून तुम्हाला इथे जॉब करायचा करावा लागणार आहे. ठीक आहे. आता इथं महिला आणि पुरुष दोन्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता हे पात्रता. इथं जर पात्रता नीट लक्षात घ्या. बघू शकता पात्रता काय म्हटलेलं आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय दिनांक 1/4/2026 पासून मोजण्यात येईल आणि वयाची अट किती आहे तर बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत ही वयाची अट आहे. किती 18 ते 38 वर्षापर्यंत अट आहे आणि बाकी मागासवर्गीय उमेदवार आहेत ते एस-सी, एस-टी वगैरे ओबीसी जे आरक्षित आहेत त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत देखील ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता शैक्षणिक पात्रता वगैरे मी सांगतो तुम्हाला. आता इथं जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता बघू शकता शैक्षणिक अर्हता व अनुभव इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता हॅव पास्ड बघू सेकंडरी हाय स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इथं बघितलं ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस-एस-सी उत्तीर्ण आहे म्हणजेच काय तुम्ही फक्त जर 10वी पास असाल काय असाल तर तुम्ही 10वी पास असाल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता इथं पगार स्पष्टपणे सांगितलंय चौकीदार वेतन श्रेणी S1चं पेमेंट असणार आहे 15,000 हे बेसिक असणार आहे आणि 47,600 अधिक पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये आता 15,000 बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 15 ते 16,000 हे म्हणजे आता इथं 15,000 हे बेसिक दिलं आहे, परंतु स्टार्टिंग तुमच्या हातामध्ये पेमेंट 25,000 ते 26,000 तुम्हाला भेटलेलं बघायला भेटेल आणि 1/4 म्हणजे 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमची 10वी कंप्लीट झालेली असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वयाची अट वय सांगितलं 18 ते 38 आणि बाकी 18 ते 43 ज्यांना आरक्षित आहे ते. आता इथं अभ्यासक्रम वगैरे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. नीट समजून घ्या. नीट समजून घ्या. काय आहे अभ्यासक्रम? तर पदनाम हे चौकीदार हे पदनाम आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण गुण 200 गुण तुमचे असणार आहे. लेखी परीक्षेला किती 200 गुण. मराठी व्याकरण बघू शकता इथं 50 प्रश्न असणार आहे. इंग्रजी व्याकरण बघू शकता 50 प्रश्न. सामान्य ज्ञान 50 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हटलेलं आहे. गणित इथं म्हटलेलं नाही. इथं 50 प्रश्न 50 गुणासाठी. तुमचं या ठिकाणी बघू शकता हे प्रश्न किती झाले? तर हे झाले जवळ किती प्रश्न झाले? तर म्हणजे आता इथं प्रश्न लेखी परीक्षा गुण इथं गुण म्हटलेला आहे. माझ्या अंदाजे इथं 25 एका प्रश्नाला 2 गुण असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 1 मिनिट मला बघू द्या इथं. आता इथं काय झालेलं आहे एका प्रश्नाला 2 गुण 25 पॅटर्न म्हणजे मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे टोटल प्रश्न किती असणार आहे टोटल प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत किती 100 प्रश्न परंतु प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत त्याच्यामुळे इथं तुम्हाला इथं 200 गुण 200 गुणांची लेखी परीक्षा राहील प्रश्न बाकी 100 राहणार आहेत तुम्हाला चलन असणार आहे मागाससाठी 1,000 रुपये चलन आणि बघू शकता मागासवर्गीय अधुग अनाथ दिव्यांग जे आहेत त्यांना 900 रुपयाचे चलन असणार आहे. ठीक आहे. माजी सैनिकांना इथे पेमेंट नसणार आहे. ठीक आहे. चलन नसणार आहे. आता अभ्यासक्रम वगैरे मी तुम्हाला सांगितलेला आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉइन करून घ्या. ठीक आहे. आज 3 वाजेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती होईल सर्व कशा प्रकारची प्रोसेस आहे. आता जी माहिती आहे ना ती सर्व मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता हे डिक्लेरेशन वगैरे फॉर्म भरताना लागणार आहे जाहिरात संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एक शोकांतिका मात्र नक्की याच्यामध्ये असणार आहे की आदिवासी विकास विभाग जे आहे फक्त ट्रायबल कॅटेगरी एस-टी कॅटेगरीसाठी विकास करण्यासाठी आहे. परंतु येथे या कोणत्याही प्रकल्पामध्ये एस-टी कॅटेगरीची कोणत्याही प्रकारची एकही जागा मला इथे दिसलेली नाही. ठीक आहे. बाकी तुम्ही इथे संपूर्ण जाहिरात वगैरे पीडीएफ वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे.